मी श्रीमंत होतो पण मनाने खूप एकटा. आणि एक दिवस माझं आयुष्य बदललं. एका वेश्यामुळे. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण तिच्या प्रेमात प्रामाणिकपणा होता. मी तिच्यासाठी सगळं केलं, पण शेवटी. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मी अमेय. माझ्या बाबांच्या खूप साऱ्या फॅक्टरी होत्या आणि मी त्यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासूनच मला कधीच कशाचीच कमतरता जाणवली नाही. मोठे बंगले, अलिशान गाड्या, शहराबाहेर सुंदर फार्म हाऊस. पैसा इतका होता की कधी उद्या काय असा विचारच करावा लागला नाही. पण या सगळ्या श्रीमंतीपेक्षा माझ्या बाबांची एक गोष्ट खूप मोठी होती, ती म्हणजे त्यांची शिकवण. ते नेहमी म्हणायचे, अमेय, आपल्या उत्पन्नातला काही भाग हा नेहमी गरजूंना दे. दान केल्याने पैसा कमी होत नाही, तर माणूस मोठा होतो. हळूहळू बाबांचे वय वाढत गेले आणि सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर येऊ लागल्या. मी सगळा बिझनेस सांभाळायला लागलो. पण बाबांची ती शिकवण मी कधीच विसरलो नाही. दर महिन्याला मी काही भाग बाजूला काढायचो. गरजू लोकांना मदत करायचो. कधी अनाथालय, कधी वृद्धाश्रम, तर कधी रस्त्यावरच्या लोकांना अन्न देत होतो. मला वाटायचं याच्यातच खरी श्रीमंती आहे. पण मला अजिबात माहिती नव्हतं की एक दिवस ही सवय माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. मी माझ्या कामात इतका बिझी झालो होतो की स्वतःसाठी वेळ काढणं ही जवळजवळ विसरलंच होतो मी. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम, मीटिंग्स, कॉल्स आणि जबाबदाऱ्या. एक दिवस माझा मित्र रॉकी अचानक ऑफिसमध्ये आला. तो मला पाहताच हसला, पण त्याच्या चेहऱ्यावर काळजीही होती. तो माझ्यासमोर बसला आणि म्हणाला, अमेय, तू खूप कामात बुडालायस रे. जरा स्वतःकडे लक्ष दे. थोडा चेंज घे. आयुष्य एन्जॉय करत जा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसलो. एन्जॉय? एन्जॉय म्हणजे नेमकं काय असतं? मी त्याला विचारलं. तो थोडा हसला, खुर्चीत मागे टेकला आणि म्हणाला, अरे, कधी कधी स्वतःसाठी जगायचं असतं. फक्त जबाबदाऱ्या नाही, थोडं मनालाही खुश ठेवायचं असतं. तो काही क्षण थांबला आणि मग म्हणाला, चल ना माझ्यासोबत, एका ठिकाणी जाऊया. थोडा मूड फ्रेश होईल तुझा. मी लगेच हसत म्हणालो, नाही रे बाबा, तू जा, एन्जॉय कर. मला नाही आवडत असं काही. रॉकी माझ्याकडे काही सेकंद शांतपणे पाहत राहिला, जणू तो काहीतरी विचार करत होता. मग तो हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे, पण एक सांगतो. मी त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, तुला ना गरजू लोकांची मदत करायची आहे ना? खूप आवडतं ना तुला? मला आश्चर्य वाटलं. मी मान हलवली, हो. आणि मग तो पुढे म्हणाला, तर ज्या ठिकाणी मी तुला घेऊन चाललोय ना, तिथे खूप लोक असे आहेत ज्यांना खरंच पैशांची खूप गरज असते आणि ते सर्व पैशासाठीच करतात. पण कोणी त्यांच्याकडे पाहत नाही आणि पाहिलं तरी वेगळ्या नजरेने पाहतात. माझ्या मनात थोडा विचार आला, पण मी काही बोलण्याआधीच रॉकी हलकसं हसला आणि म्हणाला, ठीक आहे, तू विचार कर. आणि तो तिथून निघून गेला. मी मात्र तिथेच बसून राहिलो. त्याचे शब्द सतत माझ्या डोक्यात फिरत होते. त्यांना खरंच गरज आहे, पण कोणी त्यांच्याकडे पाहत नाही. मला एवढं कळालं नव्हतं रॉकी नेमकं मला कुठे घेऊन जायला म्हणत होता. पण त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. त्या रात्री रॉकीचे शब्द माझ्या कानात आणि डोक्यात सतत फिरत होते. ज्यांना खरंच गरज आहे. मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाही. मनात एकच विचार, रॉकी मला नेमकं कुठे घेऊन जायचं म्हणत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच रॉकीला फोन केला. काल तू ज्या ठिकाणाबद्दल बोलत होतास ना, त्या ठिकाणचा ॲड्रेस मला दे. क्षणभर शांतता आणि मग रॉकीने मला ॲड्रेस दिला. मी लगेच गाडी काढली आणि त्या ॲड्रेसवर पोहोचलो. जसं मी त्या ठिकाणी पाऊल ठेवलं तसं माझं मन एकदम हादरलं. आजूबाजूला खूप तरुणी मुली होत्या. काहींचं वय थोडं वाढलेलं, काही मध्यम वयीन, तर काही अगदी वयस्कर. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. त्या सगळ्या माझ्याकडे येऊ लागल्या. साहेब, चला ना, मी तुम्हाला खुश करते. तुम्हाला हवं तसं सगळं देईन. प्रत्येक आवाजात मजबुरी स्पष्ट दिसत होती. मी गोंधळलो गेलो. माझं मन अस्वस्थ झालं होतं. पण त्या सगळ्या गर्दीत अचानक माझी नजर एका मुलीवर थांबली. ती थोडी दूर होती,
एका पायरीवर शांत उभी होती. तिचा पांढरा शुभ्र रंग, डोळ्यात गडद काजळ, ओठांवर हलकी लिपस्टिक आणि लांब काळेभोर केस. ती बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेदना होती, पण त्याचसोबत एक शांतता देखील. ती नकळत मी तिच्याकडे चालत गेलो. जसं मी तिच्या जवळ पोहोचलो, तिने हळू आवाजात विचारलं, साहेब, मी तुमच्यासोबत येऊ का? तिच्या आवाजात भीतीही होती आणि आशाही. ती पुढे म्हणाली, साहेब, मी तुम्हाला खूप खुश करेन. तुम्हाला हवं तसं सगळं करेन. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला फक्त पैशांची गरज आहे. माझ्या आईचं हार्टचं ऑपरेशन आहे. मला 10 लाखांची गरज आहे. आणि माझं हृदय जोरात धडधडू लागलं. ती पुढे म्हणाली, तुम्ही माझी ही गरज पूर्ण करा. मी आयुष्यभर तुमची सेवा करेन. तुम्हाला हवं तसं हवं ते सगळं देईन. त्या क्षणी तिच्या प्रत्येक शब्दातून मजबुरी ओरडत होती. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. मला कळत नव्हतं मी काय करतोय, पण पुढच्या क्षणी मी शांतपणे म्हणालो, चल गाडीत बस. ती क्षणभर माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. जणू तिला विश्वासच बसत नव्हता. मग ती हळूच गाडीत बसली. मी गाडी सुरू केली आणि शहराच्या गोंगाटापासून दूर माझ्या एका फार्म हाऊसकडे निघालो. गाडीत पूर्ण शांतता होती. ती खिडकीतून बाहेर पाहत होती आणि मी तिच्याबद्दल विचार करत होतो. आजपर्यंत मी खूप लोकांना मदत केली होती, पण आज पहिल्यांदाच माझ्यासमोर एखाद्याची मजबुरी इतकी जवळून उभी होती. आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो. शहराचा गोंगाट मागे पडला होता आणि तिथे फक्त शांतता होती. ती गाडीमधून खाली उतरली. आजूबाजूला पाहत होती, जणू ती अशा ठिकाणी पहिल्यांदाच आली होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही थोडी भीती होती. मी तिला आत बसायला सांगितलं. काही क्षण शांतता होती आणि मग मी पहिल्यांदाच तिच्यासाठी काहीतरी वेगळं केलं. मी जेवण ऑर्डर केलं. जेवण टेबलवर आलं. ती त्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. जणू तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी तुला काय खायचं आहे असा विचार केला होता. तिच्या डोळ्यात हळूहळू पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, आजपर्यंत लोक फक्त स्वतःसाठीच आले. त्यांना जे हवं ते घेतलं, पण कोणीही कधी मला विचारलं नाही की मला भूक लागली आहे का. त्या शब्दांनी माझं मन हेलावून गेलं. आम्ही दोघं शांतपणे जेवलो. ती प्रत्येक घास जपून खात होती, जणू ती त्या क्षणाला मनात साठवत होती. जेवण झाल्यावर ती उठली आणि माझ्यासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तयारी होती. ती हळू आवाजात म्हणाली, साहेब, आता तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही तसं करा. मी तयार आहे. त्या क्षणी माझं मन एकदम थांबल्यासारखं झालं. मी तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणालो, मला काहीच नको आहे. ती थोडी गोंधळली. म्हणजे? ती म्हणाली. मी म्हणालो पुढे, मला तुझ्याकडून काहीच नको, फक्त एक काम कर. ती माझ्याकडे पाहत राहिली. तुझी आई कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? त्या हॉस्पिटलचं नाव आणि डॉक्टरांचा मला नंबर दे. बाकी सगळं मी पाहतो. एक तास तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला विश्वासच बसत नव्हता. ती थरथरत म्हणाली, साहेब, तुम्ही खरंच? मी शांतपणे मान हलवली. त्या क्षणी तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्याकडून काही घेण्यासाठी नाही, तर तिला काही देण्यासाठी उभा होता, आणि ते पण एवढं मोठं. त्या दिवशी मी तिच्या आईचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना फोन केला. त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि लगेच 10 लाख रुपये ट्रान्स्फर केले. ऑपरेशन लगेच सुरू झालं. मी फक्त एवढंच म्हटलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा मी शांतपणे तिला सांगितलं, मी डॉक्टरांना पैसे दिले आहेत. 2 दिवसात तुझ्या आईचं ऑपरेशन व्यवस्थित होईल. आणि हे ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही आणि अचानक ती माझ्या जवळ आली आणि मला घट्ट मिठी मारली.
त्या मिठीत कृतज्ञता होती, भावना होत्या आणि एक नातं निर्माण होत होतं. त्याच दिवशी मी तिला हॉस्पिटलमध्ये तिच्या आईकडे सोडून आलो. निघताना मी तिला फक्त एकच गोष्ट सांगितली, आता तुला हा सगळा धंदा करायची काहीच गरज नाही. तुला जेव्हा जितकी मदत लागेल सरळ मला फोन कर. ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली. मी परत माझ्या आयुष्यात आलो, पुन्हा कामात बुडून गेलो. पण माझ्या मनात, माझ्या हृदयात तिच्यासाठी एक वेगळी जागा तयार झाली होती. रात्री झोपताना मला सतत तिचा चेहरा दिसत होता. चौथ्या दिवशी मी थेट हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे मला कळालं ऑपरेशन यशस्वी झालं होतं आणि तिच्या आईला डिस्चार्ज दिला होता. मी लगेच तिच्या घरी गेलो. घर साधंसं होतं, फक्त 2 छोट्या खोल्या. मी आत गेलो. तिच्या आईने मला पाहताच ओळखलं. त्या माझ्या जवळ आल्या आणि माझ्या पायाला हात लावायला लागल्या. मी लगेच त्यांना थांबवलं. आई, असं करू नका. मला तुमचा मुलगाच समजा. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी विचारलं, ती कुठे आहे? त्यांनी तिला आवाज दिला आणि ती बाहेर आली. मला पाहताच ती थोडी आश्चर्यचकित झाली. ती मला म्हणाली, तुम्ही इथे? ती म्हणाली. मी हसत म्हणालो, यायला नको होतं का? ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, आईला औषध देते, लगेच येते. काही वेळाने ती परत आली. ती पुन्हा माझ्यासमोर उभी राहिली आणि पुन्हा तोच प्रश्न, साहेब, तुम्हाला माझ्याकडून काही हवं आहे का? मी थोडं हसलो आणि तिला म्हणालो, तू सारखं असं का विचारतेस? ती शांतपणे म्हणाली, साहेब, हा माझा धंदा आहे. माझ्याकडे येणारे लोक फक्त यासाठीच येतात. त्या शब्दांनी माझं मन पुन्हा हेलावलं. मी बाहेर निघणार इतक्यात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. वादळ, विजांचा कडकडाट. तिच्या आईने मला थांबवलं. ते मला इतक्याच म्हणाल्या, आत्ता जाऊ नका, सकाळी जा. आणि तीही आग्रह करू लागली. आणि बाहेर पाऊस पण एवढा मुसळधार होता. आणि शेवटी मी होकार दिला. त्या छोट्याशा घरात तिची आई आणि ती एका खोलीत झोपल्या आणि मी दुसऱ्या खोलीत. पण मला झोप येत नव्हती. माझं आयुष्य इतकं आलिशान होतं की त्या साध्या कॉटवर मला झोपणं अवघड जात होतं. मध्यरात्री अचानक माझ्या रूमचा दरवाजा हलकेच वाजला. मी टचकलो आणि मी उठलो. मी दरवाजा उघडला. ती होती. ती आत आली आणि शांतपणे दरवाजा लावला. तिने दरवाजा लावताच माझं हृदय जोरात धडधडत होतं. ती माझ्या जवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, शांत. त्या रात्री शब्द कमी होते, पण भावना खूप होत्या. त्या क्षणी आम्ही दोघेही आपल्या भावना लपवू शकलो नाही. सकाळी माझी जाग आली आणि ती माझ्याजवळ शांतपणे झोपलेली होती, माझ्या कुशीत. त्या क्षणी मला जाणवलं, ही फक्त एक भेट नव्हती, हे नातं आता मनाशी जोडलेलं होतं. त्या सकाळी मी उठलो आणि तिच्याकडे पाहत राहिलो. कालपर्यंत जी माझ्यासाठी अनोळखी होती, आज ती माझ्या आयुष्याचा एक भाग झाली होती. आणि त्या क्षणी मी मनात ठरवलं, आता जे काही असेल ते हिच्याशिवाय नाही. त्या दिवशीच मी तिच्या आईसमोर उभा राहिलो आणि शांतपणे म्हणालो, आई, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. हे ऐकताच दोघेही थक्क झाल्या. तिच्या आईच्या डोळ्यात भीती होती आणि त्या लगेच म्हणाल्या, नको बाळा, हे शक्य नाही. यावर मी आश्चर्याने विचारलं, का? का शक्य नाही? त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आम्ही खूप गरीब आहोत. आमच्या समाजात काही मान नाही आम्हाला. आणि थोड्या त्या थांबल्या. आमचा धंदा, तो सगळ्यांना माहिती आहे. आम्ही त्या जगातले लोक आहोत ज्यांना कोणी स्वीकारत नाही, फक्त त्यांचा फायदा घेतात. घरात शांतता पसरली. पण मी ठामपणे म्हणालो,
मला काही फरक पडत नाही. मी लग्न करणार असेल तर फक्त हिच्याशीच करेल. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडी भीतीही होती. त्या दिवसानंतर मी थेट माझ्या घरी गेलो. आई बाबा हॉलमध्ये बसले होते. मी त्यांच्यासमोर बसलो आणि त्या दोघांनाही म्हणालो, मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. यावर आई हसली. कोण आहे ती? कोणत्या घरची आहे? असं आईने मला प्रश्न विचारले. मी काही क्षण शांत राहिलो आणि मग हळू आवाजात म्हणालो, ती त्या जागेतून येते जिथे लोक फक्त पैशासाठी जगतात. ती एक वेश्या आहे. हे ऐकताच आईबाबांच्या चेहऱ्यावरचा भाव पूर्ण बदलला. घरात एकदम शांतता पसरली. बाबा रागाने उठले. अमेय, तुला कळतं का तू काय बोलतोयस? आईच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या घराची इज्जत आहे, आपली ओळख आहे समाजात, आणि तू असं कसं विचार करू शकतोस? मी शांतपणे म्हणालो, आई बाबा, ती वाईट नाही, परिस्थिती वाईट आहे तिची. बाबा मोठ्या आवाजात म्हणाले, बस, हे लग्न कधीच होणार नाही. आईही म्हणाली, आम्हाला ही मुलगी सून म्हणून नको आणि आम्हाला ती मान्यही नाहीये. आणि त्या क्षणी माझं हृदय तुटल्यासारखं झालं. एका बाजूला माझं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला माझं कुटुंब. मी काही क्षण शांत उभा राहिलो आणि मनात विचार केला, आता निर्णय मला घ्यायचा आहे. सगळं काही गमवायच्या उंबरठ्यावर उभा होता. एका बाजूला माझं कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला माझं प्रेम. दोघांपैकी एकाची निवड करायची होती. मी पूर्णपणे गोंधळलो होतो. म्हणूनच आज मी तुमच्याकडे विचारतोय, मित्रांनो, तुम्हीच सांगा, मी काय निर्णय घेऊ? प्रेम निवडू की कुटुंब? तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये मला तसं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.